माझे नाव नितीन चालवडे आहे. मी आता पहिलीमध्ये शिकत आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करणार आहोत. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राण दिले. त्या शूरवीरांना माझा सलाम. मला माझा देश खूप आवडतो. मला माझ्या देशाचा अभिमान वाटतो. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. एवढे बोलून मी माझ्या भाषेचा करतो. जय हिंद, जय भारत. मी आता पहिलीमध्ये शिकत आहे. 18 ऑगस्ट आहे. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य दिन म्हणून मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांना सलाम. अनेक शूरवीरांनी आपले प्राण दिले. त्या सर्व शूरवीरांना माझा सलाम. मला माझा देश खूप आवडतो. खूप अभिमान वाटतो. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एवढे बोलतो. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दुष्यंत नीनाद दिपुले आहे. मी आता पहिलीमध्ये शिकत आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राण दिले. त्या शूरवीरांना माझा सलाम. मला माझा देश खूप खूप आवडतो. मला माझ्या देशाचा अभिमान वाटतो. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. माझे नाव आराध्य विजय शिवण आहे. मी एकटा पहिलीमध्ये शिकत आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. आपल्या देशाला मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राण दिले. त्या शूरवीरांना माझा सलाम. मला देश खूप आवडतो. मला माझ्या देशाचा अभिमान वाटतो. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एवढं बोलून मी माझ्या भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. माझे नाव आहे. मी आता पहिलीमध्ये शिकत आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राण दिले. त्या शूरवीरांना माझा सलाम. मला माझा देश खूप खूप आवडतो. मला देशाचा अभिमान वाटतो. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. नमस्कार. माझे नाव समृद्धी संदीप चांदेवडे आहे. मी इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राण दिले. त्या शूरवीरांना माझा सलाम. मला माझा देश खूप आवडतो. मला माझ्या देशाचा अभिमान वाटतो. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव साक्षी. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. हा दिवस आज 15 ऑगस्ट आहे. हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी सर्व सरकारी व कार्यालयात झेंडावंदन साजरा केला जातो. तसेच झेंड्याला वंदन केले जाते.
धन्यवाद. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंदू, जय भारत. माझा नमस्कार. माझे नाव देवशंकर जोगले आहे. मी आता दुसरीमध्ये शिकत आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट आहे. हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचे नाव तिरंगा आहे. यामधील तिरंगा आहे. वरी केशरी मध्ये पांढरा हिरवा रंग आहे. हा आपला राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सर्व सरकारी कार्यालय चंद्रवंदन करतात. मला माझा देश खूप खूप आवडतो. मला माझ्या देशाचा खूप खूप अभिमान वाटतो. धन्यवाद. एवढे बोलून मी माझी भाषा संपवतो. जय हिंद, जय भारत. आपल्या भारत देशाचा स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी जमा झालेला आहोत. आपल्या देशावर राज्य होते. आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राण दिले. त्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. तिरंगा आपल्या देशाचा मान आहे. या तिरंगात 3 रंग आहेत. वरचा केशरी रंग शौर्याचे प्रतीक आहे. मधला पांढरा रंग शांतीचा संदेश देतो. खालचा हिरवा रंग समृद्धी दर्शवतो. मध्यभागी असलेला अशोक आपल्याला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देतो. आपल्या देशाच्या सैनिकांना आपण मनापासून सलाम करूया. धन्यवाद. एवढं मी माझे भाषण करतो. जय जवान जय किसान. आज 15 ऑगस्ट आहे. हा आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला देश 15 ऑगस्ट स्वतंत्र झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे. या दिवशी आपण झेंडावंदन करतो. सगळेजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो. या दिवशी आपण देशाच्या शूर करतो. सैनिकांना वंदन करतो. मला माझा देश खूप आवडतो. बोला भारत माता की जय. मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश लढवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ईशा आहे. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. एवढे बोलून माझी भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वांना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशासाठी अनेक शूरवीरांनी बलिदान दिले. या दिवशी आपण झेंडावंदन करतो. बोला भारत माता की जय. आता देशामध्ये शिकत आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमा झालेलो आहोत. आपल्या भारत देशावर इंग्रजांची राज्य होती. आपल्या भारत देशात स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राण दिले. सर्व स्वातंत्र्य सैनिकांना माझा सलाम. मला माझ्या देशाचा अभिमान वाटतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. धन्यवाद. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना नमस्कार. माझे नाव स्वराज विसरले. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त 2 शब्द बोलणार आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य अनेक वीरांच्या बलिदानामुळे मिळाले आहे. आपण त्यांच्या त्यागाचे नेहमी स्मरण ठेवले पाहिजे. आपला भारत हा विविधतेने नटलेला सुंदर देश आहे. आपण प्रामाणिकपणे अभ्यास करून जबाबदार नागरिक बनवूया. देशाची प्रगती करण्यासाठी आपण मेहनत करूया. जय जवान जय किसान हा संदेश आपण लक्षात ठेवूया. आणि तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आजच्या दिवशी आपल्याला देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाला. म्हणून आपला भारत देश एक देश बनला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर देशभक्तीने खूप कष्ट सोसले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी लढा दिला. हा दिवस आपल्याला आपला अभिमान बाळगायला शिकवतो. आपण सर्वांनी आपल्या देशावर खूप प्रेम केले पाहिजे. आपण आपला भारत देश जगातला सर्वात सुंदर देश बनवूया. धन्यवाद. एवढे बोलून मी
भाषण संपवते. जय हिंद जय भारत. माझे नाव सानिका आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस सगळ्यांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. एवढे बोलून माझे भाषण संपवते. जय हिंद जय भारत. दरवर्षी 15 ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. हा दिवस भारतीयांसाठी आनंदाचा, अभिमानाचा व सन्मानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक शूर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू असे अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी प्राणपणास लावले. आज आपण मुक्तपणे श्वास घेतो त्याचे सर्व श्रेय या देशपुत्राच्या. एवढं करून माझी भाषण संपवते. जगभरात हिंदुस्थानाचा स्वातंत्र्य दिनाचा अभिमानाचा प्रत्येक मराठी मनात देशभक्तीचा वास आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझे ते जमलेल्या प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज आपण 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा व प्रेरणादायी आहे. 1947 साली लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी संघर्षानंतर भारत स्वातंत्र्य झाला. महात्मा गांधी, नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांनी बलिदान दिले. आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेतो, पण ही स्वातंत्र्य टिकवण्याची आपली जबाबदारी आहे. आज एवढं बोलून माझ्या भाषेवर जय हिंद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दिव्या विजय शिरोळे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. त्याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण दिले. हा एक राष्ट्रीय सण आहे. आपल्या राष्ट्रध्वजाचे नाव तिरंगा आहे. या दिवशी सर्वजण सरकारी कार्यालय झेंडावंदन केले जाते. धन्यवाद. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद जय भारत. आणि प्रिय मैत्रिणींनो नमस्कार. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य दिन मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले. आपण त्यांचे स्वदेव ऋणी आहोत. आपला भारत देश महान आहे. आपला तिरंगा शौर्य, शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. एवढे बोलून माझी भाषण संपवते. जय हिंद जय भारत. शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य अनेक वीरांच्या बलिदानाने मिळाले. आपण त्या स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन करूया. महात्मा गांधी, भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य महान आहे. आपला तिरंगा हा आपल्या देशाचा अभिमान आहे. आपण नेहमी राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान केला पाहिजे. भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे. आपण सर्वांनी देशावर प्रेम केले पाहिजे. आपण मन लावून अभ्यास केला पाहिजे. स्वच्छता आणि शिस्त पाळली पाहिजे. मोठे होऊन देशाची सेवा करण्याचा संकल्प करूया. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. जय हिंद जय भारत. मुख्याध्यापक सर, शिक्षक वृंद, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी नमस्कार. आज आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य अनेक वीरांच्या बलिदानामुळे मिळाले आहे. आपण त्यांचे सदैव ऋणी आहोत. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग आणि अनेक वीरांनी देशासाठी संघर्ष केला. आपण त्यांच्या त्यागाचा नेहमी आदर केला पाहिजे. भारत हा विविधतेत एकता असलेला महान देश आहे. आपला तिरंगा हा आपल्या देशाचा अभिमान आहे. राष्ट्रीय ध्वजाचा आपण नेहमी सन्मान केला पाहिजे. एक चांगला विद्यार्थी म्हणून प्रामाणिकपणे शिक्षण घेणे हे आपले कर्तव्य आहे. स्वच्छता, शिस्त आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही देखील आपली जबाबदारी आहे. आपण सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने आणि बंधुभावाने वागले पाहिजे. चला आपण भारताला अधिक सक्षम आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी शपथ घेऊया. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान. माझ्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. एवढे मी माझे भाषण संपवते. जय हिंद जय भारत.